हिंदवी स्वराज्याचं स्वप्न. राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, ते साकार करणारे छत्रपती शिवाजीराजे राजमाता जिजाऊंनी घडवले. समाजात एका स्त्रीने जर एखादे स्वप्न पाहिले तर त्याचा काय काय पालट होऊ शकतो याची नोंद आपला इतिहास देत आलेला आहे. अगदी रामायणाची गोष्ट घ्या. रामायणामध्ये जेव्हा सीताहरण झालं, रावणाने जेव्हा सीतेचं हरण केलं आणि त्याला सीतामाईला लंकेमध्ये नेलं, रावणाने सीतामाईला मंत्रांच्या मायेमध्ये बांधून श्रीलंकेत नेलं. सध्याच्या श्रीलंकेत, त्या काळच्या लंकेत, तिथे नेऊन त्यांना कैद करण्यात आलं म्हणता येईल. रावणाने हात लावला नव्हता, ही गोष्ट लक्षात घ्या अगोदर. रावण सीतामाईंना जेव्हा तिथे घेऊन गेला, त्याला विरोध करणारा पहिला जटायू. ह्या जटायूने या स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला सर्वात पहिला विरोध केला. रावणाने त्याचे पर कापले. प्रभू श्रीराम लक्ष्मण हे सीतामाईच्या शोधात होते. हनुमंतराय सीतामाईंच्या शोधात होते. जटायूंनी या शोधाला एक नवी दिशा दिली. जटायूंनी सांगितले की सीतेचे अपहरण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून लंकाधिपती रावण आहे, तो दशानंद आहे. प्रभू श्रीरामांना ही गोष्ट समजली. सीता म्हणजे कोण हो? आदिशक्ती म्हणता येतील. त्या रावणाचा एवढा घास का की आदिशक्तीला त्याने अपहरण करून न्यावे, त्याच्यात तेवढी ताकद नव्हती. आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये म्हणता येईल, ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यामध्ये काही ना काही एक कारण आहे. आपल्या देवांनी, आपल्या शिवरायांनी म्हणता येईल, समाजाला काहीतरी शिकवण्यासाठी ते घडलंय. प्रकृतीने ती गोष्ट घडवून आणलेली आहे. सीतेचं हरण झालं, त्यानंतर प्रभू श्रीराम सीतामाईंना लंकेतून सोडवण्यासाठी वानर सेना घेऊन निघाले. हनुमंतराय त्यांच्या सोबतीला होते. जगात अशी एकमेव घटना, सर्वात पहिली म्हणता येईल, ज्याने पुरावा दिला की स्त्रीकडे वाईट नजरेने बघितलं तर आमच्याकडे लंका जाळली जाते, याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हनुमंतरायांनी जाऊन लंका जाळली. याचा पुरावा आपला भारतीय संस्कृतीचा इतिहास देतो. प्रभू श्रीरामांनी जेव्हा रावणाचा संहार केला, रावणाला मारलं, त्यानंतर प्रभू श्रीराम एका दगडावर शांत बसले होते. शेजारी लक्ष्मण उभे होते, हनुमंतराय उभे होते. तेव्हा ही बातमी रावणाच्या बायकोला समजली, रावणाच्या पत्नीला समजली. रावणाची पत्नी म्हणाली, तिन्ही लोकांवर राज्य करणाऱ्या, तिन्ही लोकांवर, अगदी देवतांवर, ज्याने यमाला बंदी बनवून ठेवलंय, ज्या रावणाने यमाला बंदी बनवून ठेवलंय, शनिदेवाला बंदी बनवून ठेवलंय, अशा या मानवाला मारणाऱ्या सर्वसामान्य मानवाला प्रभू श्रीरामांना मला पाहायचे. रावणाची पत्नी प्रभू श्रीरामांना पाहायला जेव्हा रणांगणात येते, सूर्य मावळत असतो, प्रभू श्रीरामांनी पुढे तोंड करून बसलेले असतात, मागून त्यांची पत्नी येत असते. रावणाची पत्नी मागून येत असते. सूर्याच्या तेजामुळे रावणाच्या पत्नीची सावली म्हणता येईल, ती प्रभू श्रीरामांच्या काही अंतरावर पडते. प्रभू श्रीराम तडकन उठतात आणि 4 पावले बाजूला सरतात. प्रभू श्रीराम तडकन उठून 4 पावले बाजूला सरतात आणि मागे नजर न वळवता विचारतात, आई तुम्ही कोण? तुम्ही इथे काय करताय? प्रभू श्रीरामांचा शब्द पहा काय आहे, आई तुम्ही कोण? तुम्ही इथे काय करताय? यावर रावणाची पत्नी थक्क होऊन म्हणते, मी रावणाची पत्नी. काय आदर असेल परस्त्रीचा. प्रभू श्रीरामांनी तिच्याकडे नजर वर करून देखील बघितलं नाही, मागे फिरून देखील बघितलं नाही. न पाहता आई हा शब्द उच्चारला. ही प्रेरणा घेणं आपण महत्वाचं आहे. यावर ती पत्नी थोडा विचार करते, अरे ही सीता जिचं लग्न झालेलं आहे, जी त्याच्या पतीसोबत 14 वर्षाचा वनवास भोगायला आलेले, आपला पती हा रावण तिच्याकडे देखील वाईट नजरेने बघतोय, तिचे अपहरण घडवून आणतोय, आणि हा राम कुठे, जो परस्त्रीला माते समान मानतोय. इथेच आपला इतिहास थांबत नाही बरं का. महाभारताचं युद्ध घडण्याचं कारण काय?
वस्त्रहरण. आपला इतिहास, आपले देव, आपले ग्रंथ, आपली संस्कृती सांगत आले, जिथे जिथे स्त्रीवर अन्याय झालाय तिथे तिथे युद्ध झालंय, महाप्रलय आलाय. स्त्री शिवाय ना समाज पूर्ण होऊ शकतो, स्त्री शिवाय ना इतिहास पूर्ण होऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंविषयी काय बोलावे. 300 वर्षाचं पारतंत्र्य ज्यांच्यामुळे हटलं ते म्हणजे छत्रपती शिवराय, आणि यांना ज्यांनी घडवलं त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ यांनी जेव्हा रयतेवरचे होणारे अन्याय अत्याचार पाहिले, रयतेवर मुघली सत्ता, आदिलशहा, निजामशहा असे अनेक लोक हे अन्याय अत्याचार करत होते. शेतकरी हवालदिल झाला होता. आपल्यातल्या स्त्रियांची अब्रू गावाच्या वेशीवर टांगली जात होती. हे सर्व राजमाता जिजाऊंना बघवत नव्हते बरे. राजमाता जिजाऊंच्या मनात विचार आला की आपले हिंदुस्थानाचे हिंदवी स्वराज्य असावे. हे स्वप्न राजमाता जिजाऊंनी पाहिले. राजमाता जिजाऊंनी अपेक्षा केली की त्यांचे पती शहाजीराजे भोसले हे स्वप्न पूर्ण करतील. शहाजीराजे भोसले स्वराज्याची स्थापना करतील. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवाजीराजांनी. राजमाता जिजाऊंनी लहानपणापासून राजांना रामाच्या, श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगत आलेल्या होत्या राजमाता जिजाऊ. त्यामुळे आपले महाराज घडले. आपण आपल्या मुलांवर काय संस्कार करावेत, मुलांना काय आदर्श द्यावा हे आपण ठरवायचं असतं, आणि मुलांनी ते संस्कार वेचायचे असतात. मी काल पण बोललो, मुलांचे संस्कार हे कधी मुलाला बसवून केले जात नाहीत. मुलांनी ते संस्कार वेचायचे असतात. त्यासाठी घरच्यांची कृती तशी असायला लागते, घरच्यांचं वागणं तसं असायला लागतं, घरच्यांचे विचार तसे असायला लागतात. राजमाता जिजाऊंचे विचार, शहाजीराजांचे विचार तसे होते, त्यांची स्वप्न तशी होती. त्यांनी शिवरायांना मनोरंजनाच्या गोष्टी नाही दिल्या. शिवरायांना त्यांनी बालवयात एक विचार दिला, एक स्वप्न दिलं, एक ध्येय दिलं, हिंदवी स्वराज्याचं ध्येय दिलं. त्यातून शिवराय घडले. अरे जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा ज्याच्या दरबारात आजपर्यंत कधी स्त्री नसली नाही, आणि परस्त्रीला त्याने माते समान मानले. जगाच्या पाठीवर असा राजा पुन्हा होणे नाही. आमचा इतिहास याची साक्ष देतो. हे संस्कार कोठून आले? ते राजमाता जिजाऊंकडून आलेत. राजमाता जिजाऊंना, शहाजीराजांना जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात राजमाता जिजाऊंचा वाटा किती महत्वाचा आहे ते तुम्हाला सांगतो. पुण्याची जहागिरी जेव्हा राजमाता जिजाऊंना मिळालेली, त्या पुण्याच्या जहागिरीत जमिनीवर कोणी नांगर चालवायला तयार नव्हते. अपशकुनी पार तिथे रवली गेली होती, आणि त्याला एक कवटं लटकवलं गेलं होतं. इथे कोणी शेती करू नये, ही जमीन नापीक अशी सांगण्यात आली होती. ही जमीन शापित अशी सांगण्यात आली होती. आपली काळी आई कितीतरी दिवस हे अन्याय अत्याचार सहन करत होती. आपली प्रजा सर्व सैन्याला भिवून दऱ्या खोऱ्यात अस्ताव्यस्त फिरत होती, पसरलेली होती. कोणीही यायचं, कोणालाही उचलून न्यायचं, कोणी यायचं, मनात येईल त्याला मारलं जायचं. हे सर्व चालू असताना राजमाता जिजाऊंनी ठरवलं, नाही, पुणे आपण बदलायचं. या पुण्याचं आपण नंदनवन करायचं. आपण बोलतो ना, स्त्रिया घरापुरत्या मर्यादित असतात, ती गोष्ट अजिबात बरोबर नाही. स्त्रियांनी काय केलं याचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. राजमाता जिजाऊ पुण्यात गेल्या, ती फार कारकन उपटली आणि लांब फेकून दिली. राजमाता जिजाऊ बोलल्या, नाही, इथे मी स्वतः राहणार, इथली जमीन मी स्वतः कसणार, बघू काय होते या पोषकोनी. माझे एक पुत्र आहेत, मोठे थोरले संभाजीराजे आणि एक शिवाजीराजे. कोणासोबत काय अभद्र घडतंय ते मी बघते, पण मी आजपासून ही जमीन कसणार. माणसं यायला लागली, राजमाता जिजाऊंवर विश्वास ठेवायला लागली, आणि यातूनच माणसांनी तिथे शेती करायला सुरुवात केली. शेती झाली, पीक उगवायला लागलं, पिकाला दाणे यायला लागले, मोत्यासारखे दाणे यायला लागली. पण याच्या पुढचं त्याच पिकांमध्ये जंगली जनावर धुमाकूळ घालायला लागली. जंगली जनावरांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली. यावेळी राजमाता जिजाऊंनी एक युक्ती लढवली. या जंगली जनावरांचा बंदोबस्त करायचा असेल
तर माझ्या मावळ प्रांतातील माझ्या मावळ्यांनो, जो कोणी हे जंगली जनावर मारील त्याला मी सोन्याचं कड देणार भेट म्हणून. शबासकीची थाप म्हणून मी सोन्याचं कड देणार. अनेक मावळे तयार झाले. यातून दोन गोष्टी घडलेल्या जाणवून येतात. एक, पिकांवरची होणारी नासधूस थांबली. दोन, स्वराज्याला जिगरबाज पोरं मिळाली. स्वराज्याच्या तयारीसाठी जी मुलं हवी होती ती राजमाता जिजाऊंनी उभी केली बरं का, हे विसरून चालणार नाही. त्यातलाच एक किस्सा. अनेक मुलं, अनेक मावळे, युवा मुलं ही जनावरांना मारायला लागली. रानडुकरं जी उद्ध्वस्त करत होती त्यांना मारायला लागली. त्यांचं कोणी शेपूट कापून आणायचं, कोणी त्यांचं शिंग कापून आणायचं आणि राजमाता जिजाऊंना लावायचं, राजमाता हे माझं कार्य. आणि राजमाता शबासकीची थाप म्हणून त्याला एक सोन्याचं कड द्यायचं. एक दिवस मध्यरात्रीची वेळ होती. राजमाता जिजाऊ झोपलेल्या होत्या, निद्रेमध्ये होत्या. वाड्याचे दरवाजे बंद होते बरं का. बाहेरून एक मावळा आला. एक तरुण बाण नुसतंच मिसरूड फुटलेलं पोरग आलं. त्याच्या खांद्यावर भलं मोठं ओझ, कापडाने गुंडाळलेलं ते ओझ घेऊन ते आलं. दरवाजा ठोठवायला लागलं. पहारेकरी बोलायला लागले, का रे एवढ्या रात्रीचं कशाला आलाय तू इथे? अरे ही काय वेळ झाली का यायची? आणि पाठीवर काय आणलंय बर? मावळीने तपासणा केली. ते पोरग म्हणलं, नाही जी, ह्याच्यामध्ये जनावर आहे ते. राजमाता जिजाऊंकडून सोन्याचं कड न्यायला आलोय. अरे तुला कळतं का? तो शिपाई कडाडला, अरे तुला कळतं का की झोपायची वेळ, राजमाता जिजाऊंची निद्रेची वेळ, या वेळी तू इथे काय करतोय? तू सकाळी ये. नाही जी, मी राजमाता जिजाऊंना भेटल्याशिवाय जाणार नाही. त्याने जवळपास तास अर्धा तास त्यांच्याशी गोंधळ घातला. या गोंधळाने राजमाता जिजाऊंना जेव्हा जाग आली, राजमाता जिजाऊ स्वतः दरवाजाच्या दिशेने आला. त्या पहारेकऱ्याला विचारलं, काय हो, काय झाले, काय गोंधळ? त्यावर ते पोरगं ओरडायला लागलं, जी आऊसाहेब जी, मी आलोय. मी हे बघा, हे जनावर आणले जी, मला कड होत हे जनावर आणले. राजमाता बोलले, अरे पण ही काय वेळ झाली का यायची? राजमाता जरा तीक्ष्ण आवाजात बोलल्या, अरे ही काय वेळ झाली का यायची? सकाळी आला असता तरी तुला सोन्याचं कडे मी दिलंच असतं ना. आता यायची काय गरज होती? त्या पोरग्याच्या ओठातून हुंबरडा फुटला. त्याच्या डोळ्यातलं पाणी टपकन खाली पडलं. ते पोरग बोलावलं, आऊ साहेब, सोन्याचं कडे घ्यासाठी नाही आलो म्या आलोय ते तुमच्या शबासकीची थाप घेण्यासाठी, तुमच्या संगती राहण्यासाठी, तुमच्यासाठी कार्य येण्यासाठी मी आलोय. मला आऊ साहेब सोन्याचं कडे नग, तुमच्या शबासकीची थाप हवे. आऊ साहेबांनी मोठ्या कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं, विचारलं, कोण रे, नाव काय तुझं? कुठला तू, नाव काय तुझं? तो बोलला, मी तानाजी मालुसरा म्हणतात मला. हा तानाजी मालुसरा इतिहासात कोणत्या ठिकाणी कामी आलाय हे मी वेगळं सांगायची काही गरज नाही. मावळा इथून निर्माण होत होता. आऊसाहेबांच्या छायेत मायेत छत्रपती घडत होते, त्यांच्या बरोबर त्यांचे मावळे घडत होते. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक घातला आणि स्वराज्याची स्थापना झाली. पहिला गड तोरणा जिंकला. छत्रपती शिवरायांना आऊसाहेबांनी जे स्वप्न दावलं होतं ते किती बलाढ्य होतं. आत्ताच्या तरुण पिढीची स्वप्न किती आहेत, आत्ताच्या मुलांची स्वप्न किती आहेत, घरापुरती मर्यादित. राजांचं काय स्वप्न होतं ते, आऊसाहेबांचं काय स्वप्न होतं, अखंड हिंदुस्थानावर भगवा फडकवायचा, हिंदवी स्वराज्य अखंड हिंदुस्थानापर्यंत पोहोचवायचं. हे स्वप्न राजमाता जिजाऊंनी शिवरायांमध्ये पेरलं होतं. स्वराज्यामध्ये किल्ले येत गेले, मावळे येत गेले. छत्रपती शिवराय हे राजमाता जिजाऊंच्या छायेत मायेत शिकले होते, म्हणून ते चारित्र्य संपन्न झाले. चारित्र्य संपन्न म्हणजे ज्याचं चरित्र पूर्णतः संपन्न आहे असं म्हणता येईल. त्यांनी ज्या नजरेने आपल्या आईकडे पाहिलंय त्याच नजरेने हा राजा स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीकडे पाहतो. एक दिवस झाले काय, एक दिवस एका पाटलाने एका मुलीवर अन्याय अत्याचार केले. त्या मुलीच्या अब्रूची लत्तर उडवली. ही बातमी छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचली. छत्रपती शिवराय कडाडले, आमच्या स्वराज्यात हे घडते,
आमच्या जहागिरीत हे करते. शिवरायांनी ताबडतोब त्यांच्यावर निशाणा साधत बोलले, शिवराय जावा आणि त्याला कैद करून आहे त्या परिस्थितीत आत्ताच्या आत्ता आमच्या समोर उभं करा. त्या पाटलाला राजांच्या मावळ्यांनी समोर आणून उभं केलं. राजमाता जिजाऊ तिथे होत्या. छत्रपती शिवरायांनी सजा म्हणून त्याला सांगितलं की तुझे 2 हात आणि 2 पाय कलम करून तुझा चौरंग करून गावाच्या चौकामध्ये तुला ठेवलं जाईल. ही शिक्षा ऐकून राजमाता जिजाऊ जरा थबकल्या. मावळ्यांनी राजांच्या आज्ञेचं पालन केलं, त्याचा चौरंग केला आणि त्याला घेऊन गेले. थबकलेल्या जिजाऊंना शिवरायांनी विचारलं, अहो साहेब, आम्ही दिलेली शिक्षा तर योग्य आहे ना? आम्ही दिलेली शिक्षा तुम्हाला योग्य तर वाटत आहे ना? यावर रावसाहेब बोलाल्या, शिवबा, आमची इच्छा होती की तुम्ही त्याला प्रत्यक्ष मृत्यूदंड द्याल. तुम्ही तर त्याचा चौरंग करायला सांगितला. त्याला तुम्ही जीवन दिलं. किती दिवस जगेल माहित नाही, पण तुम्ही त्याला जीवन दिलंय. यावर शिवराय बोलले, अहो साहेब, मी या अर्थाने त्याला जीवन दिलेलं नाही. माझा उद्देश तुम्हाला समजला नाही. अहो साहेब, याला जर आत्ता इथे आपण मारलं असतं तर फक्त हा इथे संपला असता. याचा विचार इथे संपला नसता. अहो साहेब, याच्या प्रवृत्तीची लोक बाहेर खूप आहेत. समाजात खूप अशी लोक आहेत. यांना आळा घालता आला नसता याला इथे मारला असतं तर. आम्ही निर्णय केला की त्याचा चौरंग करून त्याला गावाच्या चौकात ठेवा. जेव्हा येणार जाणारे नवीन लोक, गावातील लोक विचारतील, अरे हा कोण? हा तो पाटील ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील स्त्रीवर हात टाकला. त्याचा स्वराज्यात चौरंग केला जातो, ही भीती समाजात निर्माण होईल. भीती असावी तर या कारणाची असावी. मुघलांची भीती वेगळी. त्यांचे शिपाई यायचे, त्यांचाच दबदबा होता. स्वराज्यात भीती असेल तर या गोष्टीची होती की माय माऊलीकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही. हे संस्कार राजमाता जिजाऊंचे होते. त्यातून शिवराय घडत गेले. पुढे एक किस्सा पाहायला मिळतो असाच. जेव्हा छत्रपती शिवरायांच्या लाल महालामध्ये तो शाहिस्त येऊन राहत होता. अरे लाल महाल म्हणजे काय? पुण्यामध्ये छत्रपती शिवराय ज्या लाल महालमध्ये बागडले, जिथे मोठे झाले, तो लाल महाल. त्या लाल महालामध्ये शाहिस्ते खान येऊन त्यांनी वस्ती ठोकून, तंबू ठोकून त्याचे सैन्य आजूबाजूला पसरून राहत होते. जनतेवर अन्याय अत्याचार जुलूम करत होते. शिवरायांनी एक दिवस पक्क हेरलं आणि ठरवलं की आज लाल महालावर छापा टाकायचा आणि लाल महालातील शाहिस्त्याला मारायचा, दहशतवाद संपवायचा. लाल महाल महाराजांच्या पायी पाठ होता, हाती पाठ होता. लाल महालात शिवराय आपले मुठभर सैन्य घेऊन लाखोंच्या छावण्यांना आरपार करत लग्नाच्या निमित्ताने वेश बदलून घुसले. शिवराय आत गेले. एकच कल्लोळ उडाला. तेव्हा शाहिस्ते खान जिथे पळाला, ती खोली किंवा ते दालन हे महिलांचे होते आणि तिथे जाऊन तो थांबलाय. याचा विचार एकदा करा. शाहिस्ते खानानं असं का केलं याचा विचार तुम्ही एकदा करा. त्या शाहिस्ते खानाला माहित होतं की हा राजा लाख शाहिस्ते मारेल, पण हा राजा कधीच महिलांच्या खोलीमध्ये, दालनामध्ये प्रवेश करणार नाही. महिलांकडे नजर वर करून पाहणार नाही. हे त्यामागचं कारण होतं. शत्रूचा देखील छत्रपती शिवरायांच्या चरित्र्यावर इतका विश्वास होता. त्यातून तो बाहेर निघाला आणि पळायला लागला. खिडकीतून खाली उतरताना महाराजांची 3 बोटं खटकन कापली. शाहिस्त्या वाचला. शाहिस्त्याची 3 बोटं कापली गेली. तिथून महाराज जेव्हा निघाले, माघारे निसटले गनिमी काव्याने, जेव्हा तिथून महाराज निघून गेले, त्यानंतर शाहिस्ते खानाच्या बहिणीची पोरगी तिथं सापडत नव्हती. शाहिस्ते खानाच्या बहिणीची पोरगी तिथे सापडत नव्हती. शाहिस्ते खानाची बहीण येऊन बोलली कि खान साहब, मेरी बेटी शिवा ले गया. मेरी बेटी खान साहब शिवा ले गया. खान कराडला बोलला, खान नाही, नहीं वो शिवा है.
वो मुझ जैसे लाख शाइस्ता को मारेगा, लाख उंगलियां काटेगा, लेकिन तेरी बेटी पर कभी वो आंख उठाकर भी नहीं देखेगा। और डर मत पगली, अगर वो गलती से भी इधर उधर गई होगी तो उसके सिपाही इतने वफादार है, इतने कर्तव्यनिष्ठ है कि वो उसे वापस हमारे पास लाकर छोड़ देंगे। हा इतिहास आमच्या राजाचा आहे। पण ती मुलगी महाराजांकडे नव्हती, ती मुलगी तिथेच लपून बसली होती, परत सापडली। महाराजांचे चरित्र कणाकणात इतिहासाच्या पानात दिसून येते। महाराजांच्या सैन्याने आजपर्यंत कुठल्या स्त्रीवर किंवा वृद्धांवर तलवार उचललेली इतिहासात कुठेच नोंद नाही आणि नसणारच, कारण ते ज्यांच्या छायेत मायेत घडले होते त्या राजमाता जिजाऊ होत्या। छत्रपती शिवरायांबद्दल पाहता तसंच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांबद्दल पाहता तसंच। जेव्हा छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना, अरे माझ्या राजाला 40 दिवस हाल करून मारण्यात आलं। माझ्या राजाला विचारण्यात आलं की सांग स्वराज्याचा खजिना कुठे ठेवलाय? संभा, इस्लाम कबूल कर लो और बताओ स्वराज का खजीना कहाँ है, और स्वराज में हमारे कौन कौन से फितूर है। माझा छावा कराडला, हे औरंग्या ऐक, पहिली गोष्ट तर मी तुझा इस्लाम कबूल करणार नाही। दुसरी गोष्ट, स्वराज्याचा खजिना ना, स्वराज्याचा खजिना आमच्या काळजात आहे, असेल हिम्मत तर काढून दाखव। माझा धर्मवीर छत्रपती संभाजी राजा कराडला। संभाजी राजांची 40 दिवस हाल करून हत्या करण्यात आली आणि यानंतर गादीवर बसले छत्रपती राजाराम महाराज। छत्रपती राजाराम महाराजांकडे जास्त दिवस गादी राहिलेले दिसत नाही। त्यांचा ठराविक आजारामुळे कमी वयामध्ये मृत्यू झाला। स्वराज्याला छत्रपती नव्हते, स्वराज्याला मोठे जे स्वराज्य सांभाळतील एवढ्या वयाचे छत्रपती नव्हते। त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई या शाहू राजांसह म्हणजे संभाजी राजांच्या मुलासह औरंगजेबाच्या कैदेत होत्या। औरंगजेब महाराष्ट्रात होता आणि इकडे स्वराज्याची गादी रिकामी होती। ही गादी कोण सांभाळणार? जगाच्या पाठीवर पहिल्यांदा एका स्त्रीने छत्रपतीची गादी सांभाळली, त्या म्हणजे महाराणी ताराराणी साहेब। या महाराणी ताराराणी साहेब कोण हो?